पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आदेश, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या सूचना आणि आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक सेल रत्नागिरी विभागातर्फे विविध कार्यक्रम करण्याचा निर्धार चिपळूण येथील अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत करण्यात आला। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शौकत मुकादम, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेख हसन, चिपळूण तालुका पंचायत समितीचे सदस्य शौकत मागजनकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। जनसप्ताह कार्यक्रम नियोजनासाठी आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण येथील जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांनी जनसेवा सप्ताहाबाबत माहिती दिली। जनसेवा सप्ताहात पर्यावरण व संवर्धन, वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली, दादांची दृष्टी, हरित सृष्टी, प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, शाळा, महाविद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम आदी आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली। बुधवार दिनांक 22 जुलै रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सकाळी 10 वाजता तर संगमेश्वर कसबा येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज येथे दुपारी 3 वाजता वृक्षारोपण करून जनसेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह आयोजन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेख हसन यांनी यावेळी केले। यावेळी अल्पसंख्याक चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी यांना महाराष्ट्र समाजसेवा रत्न पुरस्कार 2026 व राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 हे 2 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने तसेच अल्पसंख्याकचे जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांच्या साप्ताहिक पूर्ण सत्य कोकणला भारत सरकारचे रजिस्ट्रेशन मिळाल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीला शौकत मुकादम, शौकत मागजनकर, जमालुद्दीन बंदरकर, समीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष इमाम शाह, संगमेश्वर तालुकाध्यक्ष अकबर दसूरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नूरभाई बिजले, अब्दुल लतीफ परकार, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वहाब सुर्वे, सामाजिक व ज्येष्ठ कार्यकर्ते सलीम पालोजी, कार्यकारिणी सदस्य खालिद पटायत, इलियास धामसकर आदी उपस्थित होते। जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।